नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज कोणताही मेहंदी पॅटर्न न आणता मी इथं ब्राइड वर्कमध्ये अगदी आवर्जून काढा असा म्हटला जाणारा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या अक्षरांचा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर तुमचं जर अक्षर वळणदार असेल तर तुम्ही हे लवकरात लवकर शिकू शकता। जसं आपण पेनाने ट्राय करतो तशाच पद्धतीनं आपण अगोदर वहीमध्ये व्हाईट कार्ड शीटवर याचे पेनाने पेन्सिलने ट्राय करायचे आहे आणि त्याच्यावर आपण मेहंदी अप्लाय करायची। अशा पद्धतीने आपण प्रॉपर फिनिशिंगसोबत हे अक्षर लिहायला शिकू शकतो। तर जर तुम्हाला डायरेक्ट कोणानेच याचं मेहंदी डिझाईन शिकायचं असेल किंवा हे अक्षर लिहायचं असेल तर तुम्ही यासाठी अगोदर पूर्ण अक्षराचं फेंट लाइनिंग करून घ्यायचं आहे। आणि जर फेंट लाइनिंग असेल तर तुमचं जर चुकलं गेलं तर तुम्ही नंतर ॲडजस्ट करू शकता। तुम्ही डायरेक्ट डार्क लाइनिंग करायचं नाही, अक्षरासाठी फेंट लाइनिंग करून नंतर त्याला तुम्ही प्रॉपर फिनिशिंगने डार्क करू शकता। ब्राइड वर्कमध्ये सनई, चौकडा, डोली या सगळ्या पॅटर्नसोबतच हा अक्षरांचा पॅटर्न आवर्जून काढा असं बोललं जातं। तर हा सुद्धा पॅटर्न आपल्याला येणं खूप महत्त्वाचं आहे। यासाठी मी छोटीशी माहिती इथं आणलेली आहे। तर तुमचं अक्षर जेवढं चांगलं प्रॉपर फिनिशिंगने येईल तेवढा लवकर तुम्ही हा पॅटर्न काढायला शिकू शकता। फक्त अक्षर आपलं चांगलं वळणदार यावं हेच यामधील महत्त्वाची गोष्ट आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर बाकीचे व्हिडिओ नक्की बघा, तिकडे सुद्धा मेहंदीच्या बेसिक इन्फॉर्मेशनसोबतच खूप सुंदर असे मेहंदी पॅटर्न मी टाकलेले आहेत। अगदी छोटे छोटे व्हिडिओ आहेत आणि मराठी भाषेतील मेहंदीची माहिती आहे। मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी आणि खूप सुंदर अशा मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभार।